नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाजपचे मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे वाद पेटला। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं होत असलेल्या टीकेवर महाजनांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली। मात्र दिलगिरी व्यक्त केली असताना माझ्या राजीनाम्याची मागणी का होतीये असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर महाजनांची हकालपट्टी करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। काल या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटं काय गोंधळ असं चाललं नाही म्हटलं हो ते चुकून झालं अनाधोनाने झालेलं आहे। मी खरं दिलगिरी व्यक्त करतो, कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही। मी सांगितलं माझ्या गावात सगळ्यात मोठा पुत्र आत्ताच गेल्या वर्षी एकही पुत्र नव्हता, शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे दोघांचे सगळ्यात मोठे पुतळे मी त्या ठिकाणी उभारलेले आहेत। मग इतकं चांगलं वातावरण असताना एखादा शब्द माझ्याकडून राहून गेला, त्यामुळे मला वाटतं त्याचा असं इतका त्याच्याबद्दल राजीनामा द्या, ॲट्रॉसिटी दाखल करा, इतकं चांगलं वातावरण माझ्याकडे आहे। मनुवादी व्यवस्थेमध्ये स्त्रियांना अधिकार नाही, संविधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना अधिकार आहे, त्याच्यामुळे असताना तो उद्रेक होणारच आहे। मंत्री संत्री असू द्या ना, माणसं त्याच्यापेक्षा मोठी आहेत। मंत्र्याला अधिकार नाही, मंत्री हा चपरासी आहे। लोकशाहीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मतदार हा मालक आहे आणि ज्याला तो निवडून देतो त्याचा सेवक आहे। मालक नोकर जे इलेक्शन आहे ते इथल्या असणारं आहे। आम्ही हकालपट्टीची मागणी करतोय।